नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बाही फिटिंगची अगदी सोपी पद्धत बघूया. ती बाही म्हणजे आपल्या हाताला प्रॉपर अशी बसणारी बाही आपण तयार करणार आहे. ती फिटिंग आपली नेमकी कुठे चुकते, कशी करायची आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून सांगितलं आहे. व्हिडिओला स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण पूर्ण बाहीची माहिती घेऊया. आता हे पूर्ण ब्लाऊज तयार झालेले आहे. आपल्याला ब्लाऊज घातल्यानंतर आपली बाही लूज असते, कधी खालच्या बाजूने वरती येते, कधी वरच्या बाजूने खाली येते. तर हे का येतं, फिटिंगसाठी कुठे चुकतंय हे समजून घ्या. आता ब्लाऊजची जी फिटिंगची बाजू आहे ती वरती घेतलेली आहे. आपण ती व्यवस्थित हाताने प्रेस करून घेतली, म्हणजे आपल्याला बाही फिटिंग करताना आपला कपडा इकडं तिकडं जर गोळा झाला तर बाहीची टीप गोळा झाल्यासारखी वाटते. त्यासाठी आपण हुकाच्या बाजूच्याच मापाचं जे ब्लाऊज असतं ती हुकाचीच बाजू घ्यायची. आपले ब्लाऊजची हुकाची बाजू शिवलेल्या ब्लाऊजची असते, तर मापाच्या ब्लाऊजची सुद्धा हुकाचीच बाजू घेतली आहे. त्यानंतर फिटिंग करताना बघा, आता पुढच्या बाजूने काय असतं, दंडघेरसुद्धा मोजून घेण्यापेक्षा आपण इथं काय करणार आहे, ब्लाऊज जोडून घ्यायचं आहे. थोडासा अंतर लूज ठेवायचं नाही, आहे तसं हाताने असं ओढून घ्यायचं आहे आणि मग खडूने मार्किंग करायची. आपल्याला खडूने मार्किंग केल्यानंतर जो मधलं अंतर असतं ते सुद्धा व्यवस्थित दाबून हाताने आणि नंतर वरच्या बाजूने जो मापाचं ब्लाऊज आहे ते वरती करून घेतले आणि आपल्याला जी टीप कुठं आलेली आहे तीच टीप आपण खडूने मार्किंग करून घेतली. याच पद्धतीने बाही फिटिंग करायची आहे. तर कितीही कोणत्याही मापाचं ब्लाऊज असलं तर आपली बाहीला लूज होत नाही. तर मुंडा असतो तो मुंडाला मुंडा लावून घ्यायचा आहे, म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर कुठेही लूज होत नाही, कुठेही ओढल्यासारखं होत नाही. आहे तसं ब्लाऊज मापाचं ब्लाऊजानुसार येतं. तर बघा, या पद्धतीने आपण टीप घालून घ्यायची. जो आपण खडूने मार्किंग केलेली आहे तर त्याच पद्धतीने टीप घालायची. आता गोल इथं आकार दिलेला आहे, मग त्याच पद्धतीने टीप घातली. दुसऱ्या बाजूने सुद्धा तेच करायचं आहे. आता इथं बघा, आईची बाजू आहे, मग आईचीच मापाच्या ब्लाऊजची आईचीच बाजू घेणार आहे आणि शिवलेल्या ब्लाऊजची सुद्धा आईचीच बाजू घेणार आहे. आता दंड जोडून घेतला आहे आणि मग मार्किंग करायची. कधी पण लक्षात ठेवा, एक हात जाड एक हात बारीक असतो, तर त्यामुळे याच पद्धतीने फिटिंग करायची. आता मधला भाग सुद्धा व्यवस्थित ताट असं प्रेस करून घ्यायचा आहे. ओढल्यासारखं होत असेल, गोळा झालेला असेल तर तो व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे. घाई करायची नाही फिटिंग करताना. याच पद्धतीने फिटिंग केली तर तुमचं ब्लाऊज कुठेही चुकणार नाही. अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला माहिती देत असते ब्लाऊजबद्दल. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला माहिती मिळेल. ब्लाऊज शिवण्यामध्ये खूप अडचणी येत असतात, त्या अडचणी येणार नाही. आता मुंडा आपण जोडून घेतलाय, म्हणजे व्यवस्थित आपण करून घेतला. त्यानंतरच मार्किंग केली. मधल्या भागाला सुद्धा त्याच पद्धतीने करायची आहे आणि असा गोल आकार वरच्या बाजूने देऊन घेतलाय आणि मग आता टीप घालून घ्यायची. टीप देताना सुद्धा सरळ अशी द्यायची आहे. तिरपी इकडं तिकडं झालेली टीप चालत नाही, आपली फिटिंग चुकते. तर बघा, मुंडाचा आकार देताना याच पद्धतीने आकार यायला पाहिजे, आपलं कुठेही रिंकस वगैरे येत नाही. तर ब्लाऊज घातल्यानंतर प्रॉपर मापाला हाताच्या जी फिटिंग असते त्या फिटिंगनुसार ब्लाऊज बसतं. आता बघा, मापाचं जे ब्लाऊज आहे ते एकमेकाला ठेवून घेतलं आहे. एकमेकावर ठेवून घेतल्यानंतर मुंड्याला मुंडा जोडून बघितला आहे की आपला मुंडा आपल्याला मापाच्या ब्लाऊजनुसार आला की नाही, आणि मधला भागसुद्धा पोर्शन त्याच पद्धतीने आलं का नाही हे चेक केलं आहे. तर आपलं ब्लाऊजची फिटिंग पूर्ण बाहीची तुम्हाला दाखवलेलीच आहे. तर याच पद्धतीने फिटिंग करा. तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये कळवा, त्यावर व्हिडिओ तयार करून तुमच्यापर्यंत सोप्या माहिती पोचवत जाईल. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि माहिती कशी वाटली हे पण नक्की मला कळवा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.